आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज। गाव ते शहर आम्ही आहोत तुमच्या सोबत। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगली चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। नमस्कार, आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज। सांगली जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे। कवटेमहाकाळ तालुक्यातील शिरढोण गावाच्या हद्दीत रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला। या अपघातात कोल्हापूर येथील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे। मृतांमध्ये कोल्हापूर जिल्हा न्यायालयातील वकील वंदना संतोष गायकवाड व त्यांचे पती संतोष धोंडीराम गायकवाड यांचा समावेश आहे। दोघेही कसबा बावडा कोल्हापूर येथील रहिवासी होते। मिळालेल्या माहितीनुसार गायकवाड दाम्पत्य त्यांच्या वॅगनार कारने कोल्हापूरहून पंढरपूरकडे जात होते। दरम्यान शिरढोण गावाजवळील नायरा पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर व त्यांच्या 2 ट्रॉलींना त्यांच्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की कार थेट ट्रॉलीखाली घुसली। या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि कवटेमहाकाळ पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी तात्काळ मदत कार्य सुरू करून अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवली आणि वाहतूक सुरळीत केली। तसेच घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कवटेमहाकाळ उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला। दरम्यान कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने यांचे स्वीय सहाय्यक अमोल कोरे यांच्या तत्परतेमुळे मृताची ओळख पटवणे शक्य झाले। त्यांनी तात्काळ संपर्क साधून पोलिसांना मोठी मदत केली। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गायकवाड कुटुंबावर शोककळा पसरली आहे। अशा अपघातांमुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। लोकवेद सांगली न्यूजसाठी धन्यवाद।